शहरात TCS आणि दिंडोरी रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयातील धर्मांतर विषय ताजा असतानाच रविवारी सिडकोतील सेंट्रल पार्क या इमारतीत नागरिकांनी गोंधळ घातला। या गोंधळाचं कारण होतं बिल्डरने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलसाठी दिलेली जागा। या गोंधळानंतर बिल्डर पिंकेश शहा याने अशा प्रकारे कुणालाही जागा भाड्याने दिलेली नाही असा छाती ठोकपणे दावा केला खरा, पण या इमारतीची हॉस्टेलसाठी जी जाहिरात सोशल मीडियासह अन्य ठिकाणी आली त्यावरून बिल्डरची परवानगी नसताना ती जाहिरात कशी केली गेली असा सवाल उपस्थित होत आहे। यामुळे ह्या लँड जिहाद मागे बिल्डर सोबत अजून कुणी सहभागी आहे की काय याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे। हॉस्टेलवाला कंपनीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सर्वांच्या लक्षात आला। त्यानंतर नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केलं। नागपूर येथील हॉस्टेलवाला कंपनीला या प्रकल्पातील काही सदनिका भाडेतत्वावर दिल्यानंतर त्याचा वापर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होणार होता, मात्र नागरिकांनी हा डाव हाणून पाडला। विशेष म्हणजे बिल्डर पिंकेश शहा यांनी सर्वांसमोर या ठिकाणी असा कोणताही गैरप्रकार नाही याबाबत अफवा बसवली आहे। आम्ही केवळ स्वतंत्र सदनिका विकण्यास प्राधान्य देणार आहोत असं त्यांनी सांगितलं। मग हॉस्टेलवाला या कंपनीनं बिल्डर पिंकेश शहा यांच्या कंपनीची कोणतीही परवानगी न घेता जाहिरात प्रसिद्ध केली कशी, आणि केली असेल तर बिल्डर पिंकेश शाह यांनी हॉस्टेलवाला या कंपनीवर कोणतीही कार्यवाही का केली नाही असा प्रश्न या प्रकल्पातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। तुम्ही सगळे एकत्र जमलात, काय तुमची अडचण आहे? सर, आम्ही एकत्र जमलो आहोत, पण आता ही सेंट्रल पार्क आहे, ते सेंट्रल पार्क मध्ये रेसिडेन्सी म्हणून इथं आहे, बघून घ्या तुम्ही। हां, रेसिडेन्सी आहे। आम्ही 6 वर्षापासून फ्लॅट बुक केलेले आहे। आम्हाला बुक करताना त्यांनी सांगितलेले मॉमेडियन लोक आम्ही बुक करत नाही की कोणाला आम्ही त्यांना फ्लॅट देणार नाही। मग आम्हाला आता 6 वर्षानंतर आम्हाला 2-4 दिवसापासून ही मेसेज कळला की मॉमेडियन लोक हॉस्टेलला देणार आहेत, कमर्शियलला। तर आम्हाला हे मान्य नाही आहे। आमच्या ह्या म्हणजे प्रत्येक आमच्या फॅमिलीमध्ये आणि मुस्लिम हे हॉस्टेल आम्हाला अजिबात मान्य नाही आहे सर। त्याच्यामुळे आम्ही येऊ पण देणार नाही आणि ते हॉस्टेल पण चालू देणार नाही। कोण आहे? बिल्डर पिंकेश शहा आहे। आणि त्यांनी 4 कॉट टाकलेत। आज सकाळी सुद्धा त्यांचा डायरेक्ट टेम्पो आलेला आहे, डायरेक्ट एवढा माल भरून आलेला। आम्ही त्यांना धमकी देतोय डायरेक्टली, आम्ही गेटच्या बाहेरच ठेवलेले, आम्ही येऊ देणार नाही आणि हे होऊच देणार नाही। आश्वासन त्याने स्वतः अजिबात येऊ देणार नाही आणि स्वतः आता हे असं करतोय, हे चुकीचं आहे ना। त्यांनी हॉस्टेलवाले त्यांनी पूर्ण सगळे ते आता माल पाठवलेले आहे त्यांनी गाडी भरून, पण आम्ही ती गाडीमध्ये येऊ देणार नाही, अजिबात येऊ देणार नाही। ही गोष्ट होणारच नाही, आम्हाला मान्य नाही। आम्हाला कोणत्याच मेंबरला त्यांनी विचारलेलं नाहीये, आम्ही ही गोष्ट करतो आहोत, आम्हाला कोणत्याच मेंबरला मेसेज नाहीये। हा नमस्कार, आम्ही सेंट्रल पार्क या रेसिडेन्शियल प्रोजेक्टचे सगळे रहिवासी आहोत। या प्रोजेक्टला बांधणारा बिल्डर आहे पिंकेश शाह, भाविक ग्रुप, खेतवाणी LLP खेतवाणी सोबत त्यांनी एक LLP केलेली होती। या प्रोजेक्टमध्ये आम्हाला फ्लॅट विकताना बिल्डरकडनं सांगण्यात आलं होतं की हा एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट राहील जिथे आम्ही शांततेने आमच्या परिवारासोबत राहू शकू। परंतु मागच्या काही दिवसांपूर्वीच आम्हाला कळालं की बिल्डरकडून एक नागपूरचा एक फर्म आहे हॉस्टेलवाला म्हणून, त्यांना हे इथली एक पूर्ण विंग 72 फ्लॅटची आहे, तशा 2 विंग त्यांना देण्यात येत आहे हॉस्टेलसाठी। डी आणि E विंग आहेत। या विंग्स आहेत प्लॅनमध्ये, बिल्डिंग प्लॅनमध्ये जो आपण रेराला सबमिट केला आहे किंवा नगरपालिकेला सबमिट केला आहे त्यानुसार रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे, जिथे किचन असलं पाहिजे, जिथे बाल्कनी असलं पाहिजे। आणि सध्याची परिस्थिती जर तुम्ही तिथे वरती जाऊन बघितली तर तिथे त्यांनी किचन तोडून टाकले, तिथे रूम्स केलेत, दरवाजे लावलेत, बाल्कनी सुद्धा काढून टाकलंय, तिथेही रूम केलेत। हे या अनुषंगाने की तिथे एका फ्लॅटमध्ये हॉस्टेलमध्ये 5-5, 6-6 विद्यार्थी राहतील। इथे एकूण म्हणजे पाहायला गेलं तर विद्यार्थी एका विंगला। तुमची आता मागणी काय? आमची मागणी हीच आहे की इथे हा रहिवासी प्रोजेक्ट आहे, रहिवासी प्रोजेक्ट मध्ये बॅचलर विद्यार्थी आणि व्यावसायिकरित्या इथे कामं करणं हे अजिबात याच्यासाठी आमची मान्यता नाही आहे। आज या ठिकाणी सेंट्रल पार्कच्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीला रेंट म्हणून बिल्डरने दिलेल्या होत्या।
नागरिकांनी ज्या वेळेला काल आमच्याशी संपर्क केला त्यावेळेस प्रथमदर्शनी अशी माहिती मिळाली की ह्या 2 विंग हॉस्टेलवाला कंपनीचा ओनर जो आहे तो मॉमेडियन आहे आणि त्या सर्व ठिकाणी मॉमेडियन वस्ती येणार आहे. तर ती मॉमेडियन वस्ती आल्यानंतर हा एक प्रकारचा लँड जिहादचा प्रकार आहे आणि मागील काळामध्ये आपण TCS कंपनी बघितली असेल किंवा नाशकात इतर घटना बघितल्या असतील तर लव जिहादच्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर ह्या नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. त्यामुळे आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन बिल्डरशी आदरणीय आमचे नेते सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली बोलून त्यांचा प्रश्न सोडवलेला आहे. हा माणूस आला पोलीस स्टेशनला सांगितलं का तुमच्या फ्लॅटचे पैसे घेऊन टाका. सुरेश आव्हाड साहेब द्यायचे का त्यांच्यासमोर. सर त्यांचा तर ते ह्या माणसाने माझा नंबर नंबर आता आपण ज्या गोष्टीसाठी आलोय आणि याच्यामध्ये तुम्ही काय बोललो हॉस्टेलला देणार नाही आम्ही तुम्हाला काय नाही, करायचं करा, आम्ही यांचं म्हणणं आहे हॉस्टेलला आम्ही देणार. सगळं लिगली केलेलं आहे म्हणे. आम्ही हॉस्टेलला देणार. हा मुद्दा लिगली गेलं उडत. मी जे सांगितलं तेच करायचं. आता साहेब आले आहे, सांगण्याचं हॉस्टेल आता होणार नाही. हे लेखीमध्ये पाहिजे. हे लेखीमध्ये पाहिजे सर. यांनी ना आधी पण असे आश्वासनं दिले आहेत. मी तुला माझ्यापर्यंत हा विषय नव्हता. आला विषय ना मी शेवटपर्यंत संपवेल ना हा विषय. आम्ही माझी जबाबदारी ना. जर आलं हे करत तुम्ही बघेल ना ते आता काय करायचं. मी आतमध्ये कधी सेंट्रल पार्कमध्ये घुसलो नव्हतो. केतवानीची माझी दोस्ती होती त्यावेळेस मी कदाचित बंगल्यामध्ये आलेलो असेल तर त्यावेळेस सर्व चर्चेचे विषय काढले आणि अशी कृती खेतवानी करेल मला असं वाटत नाही. पिंकेशने जे केलेलं कृती आहे ते निश्चितपणाने निषेधार्थ आहे. त्याचा आपण तीव्र शब्दात निषेध करू पण त्यांना सुधारण्याची संधी देऊ. केतवानी अंकल येत आहे 12 वाजेला. सर त्यांचं असं आहे आता आम्ही जेव्हा गेले आमच्या माणसं त्यांचं म्हणणं तुम्ही लिगल काय करता त्यांना उत्तर देऊन तुम्हाला बांधील बघू आपण लिगल करायचं का डायरेक्ट करायचं ते बघू आपण. कारण त्यांच्या मनात आडवाणी इथं राहिलेले वाजपेयी इथं राहिलेले या बंगल्यावरती तो बंगला होता आहे आणि तो असं कृत्य करतो केतवानींना सांगितलं 2 पैशांसाठी. सगळ्या रहिवाशांचं तो विषय सोडून करतो. केतवानी म्हणता मला माहितीच नाही. हॅलो साहेब तो विषय माहीत असेल तुला. तो विषय पिंकेशला फोन लावून मी आता सचिन जाधवलाही बोललो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला की इमिजिएट ते परमिशन थांबवा त्यांची आणि स्टे ऑर्डर करा म्हणून. ते तुम्ही पण पिंकेशला सांगून हा सर्वांचा विरोध बघून प्रामाणिकपणे गोडीत जर ऐकत असेल तर ठीक आहे नाही तर मग कुठल्याही स्तरावर जाऊन हे आम्ही करू. हे 72 फ्लॅट जो ईडब्ल्यूसाठी आहे दादा मागे म्हाडाची एनओसी मिळाली. म्हाडा नाही आहे सर याला म्हाडा ॲप्लिकेबल नाही. का हे 2003चं सँक्शन असल्यामुळे ते पहिल्यापासून बिल्डिंग प्लॅन सँक्शन होतं. थोडं मागे ॲप्लिकेबल नाही तुझं म्हणणं असं. माझं म्हणणं आहे ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे आपण ते टाउन प्लॅनिंगचा विषय तो मी बघेल ॲप्लिकेबल आहे का नाही ॲप्लिकेबल आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी कमर्शियल यूज करायला कमर्शियल यूज करायला तुम्हाला मान्यता आहे. सर आपल्याला ही कल्पना नव्हती आपण आता सध्या ट्रायलवरच दिलं होतं 4 फ्लॅट. अजिबात तुम्हाला माहिती आहे ती एजन्सी कोण आहे. त्यांना सांगितलं होतं मुलांसाठी आहे. नाही करायचंच नाही. आपण आता करायचंच नाही विचार करायचंच नाही. इथं जर तुम्हाला हे करायचं असेल इथं करायचंच नाही. नाही आपण करतच नाही सर. करत नाही. एक मिनिट सर करत नाही बरोबर. पिंकेशला फोन सामान येतोय 2 मिनिटं तुम्ही ऐकून घ्या.